नमस्कार मित्रांनो, या भागात आपण उदयपूरमधील फतेसागर लेक आणि महाराणा प्रतापांचं स्मारक पाहणार आहोत। उदयपूरमधील मोतीमगरी या भागात हे स्मारक आहे। उदयपूर भटकंतीचा हा शेवटचा भाग आहे। सध्या आपण आहोत फतेसागर जो लेक आहे उदयपूरमध्ये, तर तिथं आहोत। माझ्या मागे तुम्हाला हा लेक दिसत असेल आणि आपण आता महाराणा प्रतापचा जो स्टॅच्यू आहे तिकडं चाललो आहे। तर हा रस्ता आपल्याला पुढे नेणार आहे। हा तलाव महाराणा जयसिंग यांनी 1678 मध्ये बांधला। ही जागा केवळ एक पर्यटन स्थळ नाही, तर एक अविस्मरणीय ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे। ही टेकडी महाराणा प्रताप यांच्या अभिमानाची साक्ष देणारी आहे। हे स्मारक 1576 मध्ये हल्दी घाटी युद्धातील महाराणा प्रतापांच्या वीरतेला आणि स्वराज्यासाठी केलेल्या अढळ संघर्षाला समर्पित आहे। येथे येऊन तुम्हाला इतिहासातील एका महत्त्वपूर्ण क्षणाची जाणीव होते, जिथे पराक्रम आणि शौर्य यांच्या कहाण्या जिवंत होतात। मोतीमगरीवरून उदयपूर शहराचा आणि फतेसागर तलावाचा अप्रतिम नजारा आपणास पाहायला मिळतो, ज्यामुळे या ठिकाणाचे सौंदर्य दुपट्टीने वाढते। हे ठिकाण वेगवेगळ्या काळातील इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या जडणघडणीचा भाग आहे। चेतक चढ़ गयो हाथी पर अरमान सिंह घबराय। चेतक चढ़ गयो हाथी पर अरमान सिंह घबराय। भालो फेंक्यो महाराणा जद ओहदो टूटो जाय। रण में घमासान मचवाय बेरी रण सू भाग्या जाय राणा। सुनता ही जाजो जी मेवाड़ी राणा, सुनता ही जाजो जी। मित्रांनो, उदयपूरमध्ये महाराणा प्रतापचं जे स्मारक आहे तिथं आपण आहोत आणि या स्मारक तुम्ही इथं सुंदर असा अश्वारूढ महाराणा प्रतापचा इथं तुम्ही पुतळा पाहू शकता आणि आसपास एक छोटंसं म्युझियम आहे आणि बऱ्याचशा काही गोष्टी इथं आहेत आणि शेजारीच एक लेक आहे आणि संपूर्ण उदयपूरचं सुंदर व्ह्यू इथून आपल्याला पाहायला मिळतो। झालो गयो सुरगारे माही पातळ लोहलवाय। झालो गयो सुरगारे माही पातळ लोहलवाय। चेतक तन सू बहे पनाळो करतब बरणुन जाय। माने जीवा सू नहीं प्यार माने मरणो है एक बार राणा। सुनता ही जाजो जी मेवाड़ी राणा, सुनता ही जाजो जी। रासवार महारा मेवाड़ी सिरदार
काही काळ या परिसरात आम्ही विश्रांती घेतली आणि मग उदयपूर स्टेशनकडे निघालो. तर अशा प्रकारे आपण उदयपूरची भटकंती केली. या भागात इथेच थांबूया. भेटूया लवकरच पुढील भटकंतीत.